अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 26वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती ब्रह्मणासी नका ब्रह्मुरे युक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद हायती. वेदव्यास सरिची मुनी नारायण अवतरुनी, वेद व्यक्त करुनी. व्यास नाम पावला तेनेही पुढे नाही केले, साधारण सांगितले शिष्य होते चौघी भले, प्रख्यात नाम अवधारा. शिष्याची नामे देखा सांगेन विस्तार ऐका, प्रथम पैल दुजा वेशपायनिका, तिसरी नामे जेमिना, चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदव्यास. त्याची म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता, ऐक वेद व्यक्त शिकता, पाहिजे दिवस कल्पता. चारी वेद कै वाचिता अनंत माझी वेदाची, या वेदाचे अद्दी सांगेन ऐका एकचित्त. पूर्वी भारद्वाज विखांत, ऋषी अभ्यास करी होत. लवलेश आले त्यासी पुनरपी करी तपस्वी, ब्रह्मन प्रसन्न झाला परेसी. काय मागसी म्हणूनी भारद्वाज म्हणे ब्रह्मसासी, स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकले अद्यतेसी. ब्रह्मचार्य आश्रमेसी ब्रह्म म्हणे भारद्वासी, मिती नाही या वेदासी. सर्व केवी शिकू मनसी, आम्हासी वेद अगोचर. ऐसी म्हणून ऋषीशी ब्रह्मा दाखवी वेदांसी, दिसता तिनी रासी. गिरिरूप होऊनी ज्योतिमर्य कोटी सूर्य, पाहता ऋषी वाट भय वेदरासी तिनी. गिरिमय केवी शिकू म्हणूनी भयभीत झाला, ब्रह्मयासी चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा, क्षमा करणे म्हणूनी. ऐसी वचन ऐकुनी ब्रह्मदेव संतोषुनी, देत झाला मुष्टी तिनी. अभ्यास करी म्हणूनी तीन वेदांचे मंत्रजाळ, वेगळे केले तत्काळ ऐसी चारी वेद प्रबळ. अभ्यास करी भारद्वाज पूर्ण ऐकता वेदांस, शिकता होईल अतिप्रयास, सांगेन थोडे तुम्हास. अभ्यास व्यक्त कराया शिष्य म्हणती व्यासासी, एक एक वेद आम्हासी विस्तारावे अद्यतेसी. जे शक्य आम्हा ते शिकू ऐसी विनंती चौघे जण, मुनी धरती व्यासचरण, कृपा करेगा गुरुराना. नारायण व्यास राना करुणा वचन ऐकुनी, व्यास सांगे संतोषुनी, पेल शिष्यती बोलवुनी. ऋग्वेदे निरूपिती व्यास सांगे पैलासी, ऋग्वेदांत परेसी वर्णरूप हाय कैसी, भेदाभेद सांगेन. ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद, निगोत्र असे शुद्ध ब्रह्मन देवता जाणावी. गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परेसी, नेत्रपद्य पद्दुषी विस्तरावे ग्रीवी. कंबुकंठ श्री गुरु म्हणती ब्रह्मणासी, व्यास सांगितले शिष्यासी, असते ऋग्वेदासी द्वादश वेद विस्तारा. यजुर्वेद विस्तारा सांगेन ऐका अपार, वैशापायन शिष्य थोर अभ्यास केला परेसा. व्यास म्हणे शिष्यासी, ऐका ऐका एकचित्ती, ऐसी ह्या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद. भारद्वाज गोत्रदान अधिदेवता रुद्र म्हणा, निष्ठुपंच तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेना. कृषिबद्ध निर्धारी स्थूलग्रीवा कोपला जरी, कांचनवर्णो मनोहरी नेत्रास्ती पिंगट. शरीर ताम्र अस्थिवर्ण, पाच अर्निती दीर्घजान, व्यर्थ ध्यान प्रमाण वेशापायन परेशी. ऐसी यजुर्वेदासी
वेदशायासी असती ऐका भरवसी म्हणी व्यास शिष्याती मंत्र ब्रह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रती तोच असे मूळ खाती यजवीर्त म्हणेता यज्ञादी कर्मक्रियेसी हेच मूळ परेसी अभ्यास करिगा विश्रीशी म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जेमिनी त्याची सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारुनी निरूपिते अवधारा उपदेव गोधर्व अन्न कश्यप 5 असे गोत्र विष्णू असे देवत जगती छंद म्हणावा नित्यस्रवी असे जाण चिचू वस्त्र प्रवरण मन शांत इंद्रिय नमन दंडधारी असे रूप कांचन नये श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षष्टरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याचा भेद नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कवना अशी शक्ती समस्त शिकू मनाया एका नारायण वाचुनी समस्त भेद नेने कोणी एका शिष्य जेमिनी 10 शाखा निश्चिती सुमंतु नामे शिष्याशी सांगतसे व्यासहर्षी अर्थवर्ण वेदासी निरूपिले परेसा हे अर्थवर्ण वेदासी उपवेद असे परेसी मंत्रशास्त्र निश्चयसी वेदांत असे गित्र अधिदेवता इंद्र त्यासी अनुष्ण छेदासी तीक्ष्ण दंड कुरेसी कृष्णवर्ण असे जान ऐसी रूप तयासी भेद 9 परेसी सुमंतु नामे शिष्याशी सांगतसे श्रीव्यास ऐसी 4था शिष्यात ऐसी रूप तयासी भेद 9 परेसी समंतु नामे शिष्यासी सांगतसे श्रीव्यास ऐसा 4था शिष्या सांगतसे वेदव्यास प्रकाश केला 33 भरतखंडी परेसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्य वाहत वर्णाश्रमी आचरत होते लोक परेसा या कलियुगा भितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोपे झाले दीक्षितीशी कर्मभ्रष्ट झाले द्विज मेच्छा पुढे बोलती वेद बीज सत्व केले याची काज मंदमती झाले जाण पूर्वी होते महत्व ब्रह्मणासी देवंत वेदवय बळले नित्यत्व घुसुरी म्हणती याची काज पूर्वी असे याची कारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकार न करीसी वेदबळे विप्रासी त्रिमूर्ती वंश होते त्यासी इंद्रिया सुरवरासी भय होते विप्राचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्ये होते थोरू पर्व करीती तूर्णकारू कृष्ण पर्व वेदवस्तव ऐसी महत्व ब्रह्मणासी पूर्वी होते परेसी वेदमार्ग त्याजुनी सुरसी अन्य मार्ग रहटी तेने सत्व भंगिले इन याती सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय परेसा हिन याती पुढे देखा वेद म्हणती मूर्ख लोक त्याची पाहू नाही मुक ब्रह्मराक्षस होताई चतुर्वेदी म्हणवीसी लोकासवे चर्चा करीसी काय जानसी वेदांसी अखिल भेद हायती जाण आपली आपण स्तुती करीसी जे पत्र दाखवीसी त्रिविक्रमये पासी पत्र मागीसी लिहुनी आमची बोल ऐकून जावे तुवा परतुनी वाया गर्भ ब्रह्मुनी प्राण आपुला देऊ नका ऐसी श्री गुरुसी ब्रह्मणासी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू न जरी येती हरी दिसे अमती सांगती लोक राजयती महत्व आमचे उरले केसी सिद्ध म्हणे नामकिंत ऐसी उप्र मंदमती नेमती आपले हिताती त्यासी मृत्यू जवळ आला
इति श्रीगुरुचरित्रं परं कथा कल्पतरु श्रीनरसिंह सरस्वतीयोपाख्यानं सिद्धनामधारकं संवादे वेदविस्तारं कथं नाम षष्ठविंशाध्याय। श्री गुरुदत्तात्रयमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।